निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारयेषु सर्वदा। गणनाथः सरस्वतीरविशुक्रो बृहस्पतिः पञ्चैतानि स्मरेन्नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। ओं सर्वचैतन्यरूपां तामाद्यां विद्यां च धीमहि बुद्धिं यानः प्रचोदयात्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। गोपालकृष्ण भगवान् की जय। सृष्टौ या सर्गरूपा जगदवनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनया पराख्या। पश्यन्ति मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सा स्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालंकरोतु। 1 मिनिट थोडं होईपर्यंत थांबा। सृष्ट्वाखिलं जगदिदं सदसत्स्वरूपं शक्त्या स्वया त्रिगुणया परिपाति विश्वं। संहृत्य कल्पसमये रमते तथैका तां सर्वविश्वजननीं मनसा स्मरामि। सदानन्दीचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। बोल भवानी की जय, अम्बा माता की जय। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारयेषु सर्वदा। मोहिनी विश्वमोहिनी विश्वमोहिनी पाहि मां। विश्वमोहिनी 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 रक्ष मां। विश्वमोहिनी रक्ष मां। विश्वमोहिनी 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 पाहि मां। विश्वमोहिनी 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 रक्ष मां। विश्वमोहिनी रक्ष मां। वेददर्शक दिव्यमुनिः ध्याति जाहृदयान्तरी। इन्द्रशङ्कर विष्णुनारद अर्यमादिक पूजिती। जाचिया कणधूलिने जनत्यागिति विषयान् सदा। वेदसेवित देव वन्दित दाखवी तव श्रीपदा। दाखवी तव श्रीपदा। शारदीय व्रता तदा फलदायका श्रुतिमान्यशा। नारदे उपदेशिले धणी राम दुःख हरावया। अंबिका जगदंबिका हरि राम लक्ष्मण आपदा। वेद सेवित देव वंदित दाखवी तव श्रीपदा। दाखवी तव श्रीपदा। स्वप्निये उनि अंबिके दिधले सतु निज दर्शना। मृत्युदायक संकटातून काढिले ससुदर्शना।
काशीराजसुते सत्वा दिधली स उत्तम संपदा वेदसेवित देववंदित दाखवी तव श्रीपदा दाखवी तव श्रीपदा उग्रवीर्य महाहनु महिषासुरा अतिदुर्जया चंडमुंड निशुंभ शुंभ हि रक्तबीजसुदुर्मुखा तारण्यासची मारिले अघलिप्त दैत्य विशुद्धिदा वेदसेवित देववंदित दाखवी तव श्रीपदा दाखवी तव श्रीपदा हास्ययुक्त दयार्द्रलोचन शोभतो मुखचंद्रमा दैन्य संकट सागरातून काढिते तव या भुजा पादपद्म विराजते नत प्राणी मात्र सुबुद्धिदा वेदसेवित देववंदित दाखवी तव श्रीपदा दाखवी तव श्रीपदा गाणपत्य तुलाच गजवक्त्र नामे पूजिती सौरभास्कर शैव शंकर विष्णु वैष्णव बोलती ब्रह्मवेदी ब्रह्म म्हणती शाक्त शक्ती शर्मदा वेदसेवित देववंदित दाखवी तव श्रीपदा दाखवी तव श्रीपदा नेति वेदवदीतसे करुणी तुझा रूप चिंतना शेषही मौनावला करुणी तुझा स्तुती वर्णना शारदा थकली असे लिहुनी तुझी गुण संपदा वेदसेवित देववंदित दाखवी तव श्रीपदा दाखवी तव श्रीपदा दैन्यवारिणि पद्मवासिनि भक्ततारिणि अंबिका भक्तिवर्धिनि मुक्तिदायिनि शक्तिदा जगदंबिका पापहारिणि तापनाशिनी कामनाशक कामदा वेदसेवित देववंदित दाखवी तव श्रीपदा दाखवी तव श्रीपदा पंचकोश विलासिनी सुख सत्यचिद्घनरूपिणी भेद बुद्धि विरोधिनी कलितारिणी भवनाशिनी ज्ञान भक्ति विधायिनी भवबद्ध जीव विमुक्तिदा वेदसेवित देववंदित दाखवी तव श्रीपदा दाखवी तव श्रीपदा ज्याची आधुली सेवने सृजी सर्व विश्व प्रजापती रक्षि संहरि विष्णु शंकर मोह क्रुद्रतिचापती यद्रजः कणशोभतो विश्वासमस्तकि सर्वदा वेदसेवित देववंदित दाखवी तव श्रीपदा दाखवी तव श्रीपदा विश्वमोहिनी 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 पाहि मां विश्वमोहिनी विश्वमोहिनी
विश्वमोहिनी रक्ष मां विश्वमोहिनी रक्ष मां विश्वमोहिनी रक्ष मां सदानंदीचा उदयोस्तु 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 बोल भवानी की जय अंबा माता की श्री जय ऋषय ऊचुः सूत सूत महाभाग मिष्टन्ते वचनामृतं न तृप्तास्मो वयं पीत्वा द्वैपायनकृतं शुभम्। श्री भगवतीच्या परमपावन दिव्य लीला आपण अनेकविध कथेंच्या माध्यमातून श्रवण करत आहोत। कालपर्यंत आपले 5 स्कंध पूर्ण झालेले आहेत। वस्तुतः काल 6 स्कंध पूर्ण व्हायला पाहिजे होते आणि आज 7 आणि 8 असे 2 स्कंध पूर्ण व्हायला पाहिजे होते, पण वेळेची कमतरता त्यामुळे तो पूर्ण कथाभाग म्हणावा तसा आपण पूर्ण करू शकलो नाही। पण काही हरकत नाही, जसा जमेल जसं होईल त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या त्या कथेत कमतरता येणार नाही अशा पद्धतीने सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। षष्ठ स्कंध हा अत्यंत गुंतागुंतीचा स्कंध आहे। त्यात अनेक कथा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत। सगळ्या कथा आपल्याला ऐकायलाच मिळतील अशातलाही भाग नाही, पण त्या कथेच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे ती मात्र मी आपल्याला सांगणार आहे। कसं असतं, एक आहे कथा आणि दुसरं आहे त्या कथेपासून उत्पन्न होणारा बोध। ज्याप्रमाणे कथा महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे त्या कथेपासून आपण काय शिकलो हे पण तितकंच महत्त्वाचं आहे। मी पुढे जाऊन सांगतो, आपण काय शिकलं यापेक्षा सुद्धा ज्यांनी कथा सांगितली त्यांना काय त्याच्यातून जाणवून द्यायचं हे जास्त महत्त्वाचं आहे। भगवान व्यास महर्षींनी अनेक कथा सांगितल्या, पण त्या कथेतून त्यांना काय साधायचंय, काय ज्ञान करून द्यायचंय, काय शिकवायचंय, काय आपल्याला सांगायचंय, आपण जितकं त्याच्या जवळ जाऊ तितकं आपण श्री देवी भागवत शिकलं, श्री देवी भागवत ऐकलं हे आपल्याला म्हणता येईल। आमच्या साहित्यशास्त्रामध्ये शब्दाच्या 3 शक्ती मानलेल्या आहेत। एक आहे शक्ती, दुसरी आहे लक्षणा, तिसरी आहे व्यंजना। शक्ती याचा अर्थ आपण जे बोलतो त्याचा सरळ सरळ निघणारा अर्थ, त्याला म्हणायचं शक्ती। मी नदीवर गेलो आणि नदीवरून पाणी आणलं हे वाक्य मी बोललो,
याचा सरळ सरळ अर्थ झाला, नदी वाहत होती, मी तिथं गेलो, एक तांब्या आणला, त्या ठिकाणी त्याच्यात पाणी घेतलं, घरी आलो. आता दुसरं वाक्य मी बोलून दाखवतो. मी माझ्या मुलाला सांगितलं की जा रे, नदीवर डेअरी आहे, दुधाची डेअरी, तिथे जा आणि तिथून दूध घेऊन ये. बघा, हा नदीवर डेअरी आहे. नदी या शब्दाचा अर्थ काय? पाणी. त्याच्यावर डेअरी असती का कधीतरी? सरळ अर्थ घेता येतो आपल्याला. पहिल्यांदा आपण सरळ अर्थ घेतला, नदीवर गेलो याचा अर्थ त्या पाण्याच्या तिथं गेलो, पाणी घेतलं आणि त्या ठिकाणी वापस आलो. पण नदीवर डेअरी आहे आणि डेअरीतून दूध घेऊन ये असं म्हणल्यानंतर तिथल्या नदी या शब्दाचा अर्थ बदलला. काय झाला त्या शब्दाचा अर्थ? नदी याचा अर्थ नदीच्या तीरावर अशा प्रकारचा झाला. त्याला शास्त्रकारांनी लक्षणा अशा प्रकारचं नाव दिलेलं. आणि तिसरी आहे ती म्हणजे व्यंजना. व्यंजना या शब्दाचा अर्थ काय? एकच वाक्य, पण ज्याच्या त्याच्या अवस्थेनुसार, ज्याच्या त्याच्या मनोअवस्थेनुसार, ज्याच्या त्याच्या मानसिक अवस्थेनुसार त्या एकाच वाक्याचे अनेक अर्थ होणे याला म्हणायचं व्यंजना. संध्याकाळची वेळ झालेली आहे, सूर्य अस्ताला गेला अशा प्रकारचा वाक्य प्रयोग केला. बघा, हा काय? अरे आता सूर्य मावळण्याची वेळ झालेली आहे असं आपण म्हणलो. याचा सरळ सरळ अर्थ काय आहे? संध्याकाळचे 5:30-6 वाजलेले आहेत, सूर्य जो आहे हा त्या ठिकाणी आलेला आहे, सूर्यास्ताची वेळ आलेली आहे. पण व्यंजनेने किती अर्थ निघतात ते बघा. हा, काही मुलं खेळत होती आणि ते त्यांच्या कानावर आलं की संध्याकाळ झालेली आहे आणि सूर्य अस्ताला चाललेला आहे. आपसात चर्चा चालू झाली, अरे खेळ लवकर आटपा, संध्येची वेळ झालेली आहे. गुराख्यांच्या कानावर हे शब्द पडले, गुरं राखणाऱ्या. त्यांनी आपापसात चर्चा केली की अरे संध्याकाळची वेळ झालेली आहे, आता गुरं आपल्याला वापस घेऊन जाण्याचा वेळ त्या ठिकाणी आलेला आहे. ड्रायव्हिंग करणारा जो माणूस होता त्याच्या लक्षात आलं, त्याच्या कानावर आलं की संध्याकाळची वेळ झालेली आहे. तो म्हणतो आता पुढे अंधार पडणार आहे, आपण लवकरात लवकर उरलेले 5-10 किलोमीटरचं अंतर झटकन पार करूत आणि आपापल्या जागी जाऊ. वाक्य किती आहे? फक्त एक. आणि त्याचे अर्थ किती आहेत? अनेकानेक अशा प्रकारचे अर्थ होऊ शकतात त्याचे. त्याला शास्त्रकारांनी व्यंजना अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. शक्तीपेक्षा लक्षणा श्रेष्ठ मानलेली आहे, लक्षणेपेक्षा व्यंजना श्रेष्ठ मानलेली आहे साहित्यकारांनी. म्हणून ज्या काव्यातून व्यंजना निघते जास्तीत जास्त ते काव्य सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचं मानलेलं. आणि म्हणून रामायण असेल, महाभारत असेल, भागवत असेल, श्रीमद भागवत असेल, ज्ञानेश्वरी असेल, एकनाथी भागवत असेल, तुकाराम महाराजांची गाथा असेल, समर्थ रामदास स्वामींचा दासबोध असेल, यांना होऊन शतकं लोटली तरी सुद्धा त्याच्यातून नवनवीन अर्थ जे आहेत मिळायचे कमी नाही झाले. परिस्थिती बदलली की वेगळा अर्थ लक्षात येतो, परिस्थिती बदलली की वेगळा अर्थ लक्षात येतो.
आणि म्हणून ज्ञानेश्वरीची इतकी पारायणं होतात, भागवताची इतकी पारायणं होतात, तरी सुद्धा आपल्याला ते पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं, कारण त्यात व्यंजन आहे, नवनवीन अर्थ प्रसवण्याची क्षमता आहे. तसं हा षष्ठ स्कंध जो आहे, हा संपूर्ण षष्ठ स्कंध, यात अनेक कथा आहेत. वृत्रासुरवधाची कथा आहे, एकावली राजपुत्रीची कथा आहे, त्यानंतर विश्वामित्र वसिष्ठ यांच्या भांडणाची कथा आहे, नारद मोहाची कथा आहे, अनेक अनेक कथा आहेत. पण या सगळ्या कथेतून व्यास महर्षींना सांगायचंय काय, तर ते फक्त मी तुम्हाला सांगतो, आणि 2 कथा फक्त आज मी सांगणार आहे. आज वस्तुतः मला सप्तम स्कंध सांगायची इच्छा होती, बघूत कसं काय होतंय ते, कदाचित मी सांगेन सुद्धा. सप्तम स्कंधातील एखादी कथा मी सांगेन, नाही असं नाही, बघूत कसं काय वेळ मिळतो ते. पण षष्ठ स्कंध वाचत असताना, त्यातील कथा श्रवण करत असताना सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की श्री भगवतीची माया समजणे अत्यंत कठीण अशा प्रकारची आहे. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया. भगवतीची माया कळणं हे अत्यंत अवघड, अत्यंत कठीण अशा प्रकारचं आहे. मोठ्या मोठ्या लोक त्या ठिकाणी आलेले आहेत की मी मायेला जिंकलं असं म्हणणारे आहेत, पण त्यांचा पाड मायेसमोर लागलेला नाही. मग त्या मायेच्या तडाख्यात एकला माणूस सापडला म्हणजे तो कितीही जरी मोठा असला तरी सुद्धा त्या मायेच्या तडाख्यात तो जोपर्यंत आहे तोपर्यंत मायेच्या साह्याने भोगावी लागणारी सुखदुःख त्याला भोगावीच लागतात. आणि म्हणून आपल्या जीवनात आपण असं बघतो की फार मोठी मोठी माणसं सुद्धा काही काही वेळेला, लहान माणसं सुद्धा जिथं चांगलं वागतील अशा ठिकाणी खराब वागताना दिसतं. रामायण आपल्या सर्वांना माहीत आहे. सोन्याचं हरिण जगात अस्तित्वात असणं शक्य नाही हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला पण कळतं. सोनं निर्जीव आहे का सजीव आहे मला सांगा. सोनं कधी सजीव होऊ शकेल का? साधा विषय. सीतेला मोह पडला. बरं, सीतेला सांगितलं नाही अशातला भाग आहे का? सीतेला लक्ष्मणांनी पण सांगितलं, प्रभू श्रीरामचंद्रांनी पण सांगितलं. हिने सांगितलं नाही, मला तो सोन्याचं हरिण पाहिजे म्हणजे पाहिजे. श्रीराम प्रभू निघाल्यानंतर लक्ष्मणांनी पुन्हा रामांना अडवलं, प्रभूंना अडवलं. प्रभू, वहिनींची बुद्धी मी समजू शकतो, मान्य आहे, पण तुम्हाला तर कळायला पाहिजे का नाही? अशा पद्धतीचं सोन्याचं हरिण अशक्य आहे. हा एखादा राक्षस असला पाहिजे. प्रभूंनी तर्क काय दिला? प्रभू म्हणतात जर सोन्याचं असेल तर आपल्याला सोन्याचं त्याची हे मिळेल, साल मिळेल, त्याची कातडी मिळेल, आणि राक्षस असेल तर त्याला मारता येईल.
आपल्या दोन्हीकडून फायदा आहे, आपण म्हणून मी जाणार. पुढे काय सगळं घडलं आपल्याला माहिती आहे. मी पुढे जाऊन सांगतो, त्रेतायुगातली घटना होऊन गेली, ठीक आहे, ती खरी खोटी ज्याचा त्याचा जे काय असेल ते असेल. 6 महिन्यात पैसे दुप्पट होतात का होत नाहीत सांगा बरं? 6 महिन्यात होणं शक्य आहे का कधीतरी? सगळ्यांना माहिती आहे की नाही, 6 महिन्यात वर्षभरात पैसे दुप्पट होऊ शकत नाहीत. माहिती आहे की नाही? सगळ्यांना माहिती आहे. दर 2-3 वर्षांनी 400 कोटीचा घोटाळा केला आणि तो इंदोरमधून पळून गेला, तो दिल्लीमधून पळून गेला. त्यांनी असा अनेक जणांना गंडा घातला. हे आपण ऐकतो का? ऐकत नाहीत. एकाने शेअर बाजारामध्ये, आजची बातमी सांगतो, 55 लाख रुपये बुडवले स्वतःचे. आजची बातमी. त्यातले 10 लाख रुपये स्वतःचे होते आणि 45 लाख रुपये त्यांनी दुसऱ्यांचे कर्ज म्हणून काढलेले होते. त्यांनी बुडवले, ठीक आहे, त्याला 45 लाख रुपये कर्ज देणारी जी माणसं आहेत त्यांना तरी पाहिजे की नाही काहीतरी अक्कल. माणूस एकदा त्या फेऱ्यात सापडला, तो काय करेल आणि काय नाही काहीही सांगता येत नाही. आणि कर्माचा एक नियम आपण लक्षात ठेवला पाहिजे. माणूस कर्म करताना स्वतंत्र आहे, पण भोगताना मात्र परतंत्र आहे. पैसे लावायचे की नाही हे आपण ठरवू शकतो, पण लागल्यानंतर ते दुप्पट होऊन वापस येतील का सगळेच बुडून जातील हे आपल्या हातात नाही. मायेचं हे वैशिष्ट्य आहे, तिथं जाणं दिसतं, येणं. आणि हीच घटना नेमकी श्री व्यासांनी या 6ष्ठ स्कंधात सांगितलेली. अनेकविध अशा प्रकारच्या घटनांच्या, अनेकविध अशा प्रकारच्या कथेंच्या माध्यमातून हे सांगितलेलं आहे. आता या कथा खरा का खऱ्या का खोट्या हे ज्याचं त्याने बघावं. कथेतली पात्र बदलत असतात, लक्षात ठेवा. कथेतली पात्र बदलतात, कथेतला काळ बदलतो, पण कथेच्या माध्यमातून सांगितलं जाणारं जे तत्व आहे ते तत्व मात्र तेच असतं. आमच्या पंचतंत्रात एक गोष्ट आहे, फार सुंदर गोष्ट आहे. एका कोल्ह्याला भूक लागली, इतकी भूक लागली आणि तो हुडकू लागला सगळीकडे, कुठंच काही मिळालं नाही त्याला. सहज त्यांनी वरती बघितलं तर वरती एक कावळा होता. कावळ्याने चोचीमध्ये एक मांसाचा तुकडा पकडलेला होता. त्याने विचार केला की हा जर मांसाचा तुकडा मला मिळाला तर तेवढंच माझी भूक भागेल. मग करायचं काय? त्याने सांगितलं, अहो कावळे दादा, कावळे दादा. त्याने सहज खाली बघितलं, काय तुमचा रंग सुंदर आहे हो म्हणले. आहा, तुमच्या पंखात काय ताकद आहे हो म्हणले, एका क्षणात तुम्ही इकडून तिकडे उडी मारू शकता. मला बघा म्हणले, काहीच करता येत नाही. आणि सगळ्यात जर खरं जर काही तुमच्याकडे असेल तर तुमचा आवाज फार सुंदर आहे म्हणले. इतका सुंदर आहे आवाज, मी अनेक वर्षांपासून ऐकण्याचा प्रयत्न करतोय पण मला ऐकू येत नाहीये. बरं झालं तुम्ही भेटलात ते, आणि त्यातल्या त्यात तुमची कीर्ती तर सगळीकडे पसरलेली आहे. मला एखादं गाणं म्हणून दाखवा ना. त्याने तोंड उघडलं. आता कावळा खरा आहे का त्याच्यातला? कोल्हा खरा आहे का? तो असं म्हणला असेल का त्याला? पण मला सांगा, आपल्याकडे
गणपती उत्सव असेल, देवीचा उत्सव असेल, त्यावेळी आपल्याकडे वर्गणी मागायला येणारे जे लोक जे आहेत ते असंच वागतात की नाही? आणि आपण असंच पैसे देतो की नाही त्यांना? पात्र बदलली, बाकी सगळं बदललं, पण मूळ स्वरूप जे आहे ते बदललं का? नाही बदललं. आणि म्हणून ऋषींनी षष्ठ स्कंधाच्या सुरुवातीला प्रश्न अशा प्रकारचा केला, आचार्य कृपा करा आणि आम्ही वेदांपासून वृत्रासुर वधाची कथा ऐकत आहोत. वेदांमध्ये वर्णन केलेली आहे, श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलेली आहे. तुम्ही ऐकलेली असेल श्रीमद भागवत, तुम्ही ऐकता नेहमी. मला वाटते तिथं सुद्धा 6व्या स्कंधातच आहे ना? हां, बरोबर. त्यात सुद्धा 6व्या स्कंधातच आहे, यात सुद्धा 6व्या स्कंधातच आहे वृत्रासुराची कथा. त्या कथेच्या माध्यमातून इंद्राने पापकर्म केलं. आम्हाला 2 प्रश्न आहेत म्हणले. एक तर त्या पापकर्माचं फल इंद्राला भोगावं लागलं का? एक. त्याचा उपप्रश्न अशा प्रकारचा की का भोगावं लागलं? ते जर देव जर असतील तर त्यांना का भोगावं लागलं? आणि दुसरा प्रश्न अशा प्रकारचा आहे की ते देव असून अशा प्रकारे पापकर्म करण्यास का प्रवृत्त झाले? सांगा. श्री व्यास उवाच. ऋषींनी जो प्रश्न विचारला तोच प्रश्न जन्मेजयाने व्यासांना विचारला. व्यासांना आनंद वाटला. कसं आहे, वक्त्याला केव्हा आनंद वाटतो? जेव्हा श्रोत्याच्या चेहऱ्यावर किंवा श्रोत्याच्या वाणीवर असं दिसून येतं की बाबा यांना काहीतरी ऐकायचंय, असं जेव्हा कळतं ना वक्त्याला, त्यावेळी वक्त्याला आनंद हो. नाहीतर नुसतं येऊन बसलेत आपले बाबा, पहिल्या दिवशी आलो आता 9 दिवस हलता येत नाही, मग आता काय करायचं? पण मला इथं तसं दिसत नाहीये बरं, खरंच सांगतो. मी इथलंय म्हणून मी सांगत नाहीये, पण अगदी खरं सांगतो. उत्सुकता चेहऱ्यावर दिसत आहे. ऐकण्याची एक प्रकारची ज्याला आपण आतुरता म्हणतो, त्याशिवाय 3:30ला येऊन विष्णू सहस्रनाम अशक्य, शक्य नाही. आणि त्यातल्या त्यात कालचा दिवस जो होता तो संपूर्ण दिवस या भानगडीत गेला. मला वाटत नाही आज कोणी 5 वाजता उठला असेल म्हणून. पण काल आपला श्री गणेश श्री महालक्ष्मी अर्चनाचा कार्यक्रम फार सुंदर झाला, खूप छान. मी अगदी खरं सांग, वेळ आला समायला तर आपण याच्यापेक्षा सुद्धा चांगलं करू छानपैकी. कारण मला ती उत्सुकता, ती आतुरता दिसतीये. काल फार गडबड होती आपल्या पाठीमागे, खूपच गडबड होती, शक्य नव्हतं. आणि कालचा दिवस आपण बदलला असता, नाही असं नाही, पण कालचा जो काल जो होता ना, कालचा काल हा फार फार सुंदर होता. अष्टमी होती, कृष्णाष्टमी होती आणि शुक्रवार होता.
त्याच्यामुळे तो दिवस हुकवून चालणार नव्हता आपल्याला, दुसरं काही नाही. नाहीतर आपण आज सुद्धा घेतलं असतं, आज जास्त वेळ घेतला असतं वगैरे असं झालं असतं. पण कालच्या वेळेला महत्त्व होतं. बघूत आपण पुढे कसं काय होतंय ते. आणि आज सुद्धा फार सुंदर आपण त्या ठिकाणी राधाकृष्ण दोघांचं एकदम अशा पद्धतीने सुंदर अशा प्रकारचं तुलसी अर्चन घेणार आहोत. आणि म्हणून 5 दिवस आपण वेगळे वेगळे घेणार आहोत बरं. आजचा एकच दिवस नाही आहे. उद्या परत अन्नपूर्णा सहस्रनाम आहे उद्या. ते कशाने आहे? पुष्पार्चन आहे उद्या. फुलांनी अर्चन करायचंय. सुंदर अशा प्रकार, काय सुंदर ही फुलं आहेत बघा. याची मोगऱ्याची फुलं अप्रतिम फुलं आहेत. काय सुंदर वास आहे. त्यानंतर सोमवारी आपल्याला बिल्वार्चन करायचंय. जितके मिळतील तितके बेलाची पानं आणा, असं काही नाही. इतकेच असले पाहिजे तितके. 1008 असले तर खूपच चांगलं. 108 असलं तर काही वाईट नाही. 11 असले तरी चालते. असं काही नाही आहे. तितकेच असले पाहिजेत, इतकेच असले पाहिजेत. मंत्रात्मक देवता आहेत. आपण मंत्र जरी म्हणला तरी सुद्धा देवतेला ते सगळं होणार आहे. अर्चन, अर्पण आणि अर्चन होणार आहे त्यांचं. आणि 22 तारखेला तर सुंदर अशा प्रकारचं नाणकार्चन करणार आहोत आपण. नाणकार्चन या शब्दाचा अर्थ काय? नाणी. 1-1 रुपयाची घ्या, 5ची घ्या, 10ची घ्या, जसं मिळेल तशी घ्या. 108 घ्या, 11 घ्या, जसं होईल तसं. नाही, ज्यांना शक्य नाही त्यांनी नुसतं इथं कसं करतात ते बघा, तरी सुद्धा तेवढंच पुण्य लागणार आहे. असं काही नाहीये. ती नाणी आपल्या घरी नेऊन ठेवायची आहेत आपल्याला, आपल्या आपल्या तिजोरीमध्ये. केवळ आपल्याला भगवतीचं वेगळ्या वेगळ्या स्वरूपाने आणि वेगळ्या वेगळ्या द्रव्यांनी अर्चन करायचं. अर्चन भगवतीचंच आहे, फक्त वेगळ्या स्वरूपाने आहे आणि वेगळ्या द्रव्यांनी आहे. एवढाच त्याच्यातला भाग. आणि म्हणून व्यासांनी जेव्हा हा प्रश्न ऐकला त्यावेळी व्यासांना अत्यंत आनंद झाला. व्यास उवाच धन्योऽसि राजंस्तव बुद्धिरीदृशी जाता पुराण श्रवणेति सादरा पीत्वामृतं देववरास्तु सर्वथा पाने वितृष्णा प्रभवन्ति वै पुनः. हे राजन, तुझी बुद्धी धन्य आहे म्हणले. अक्षरशः तू धन्य आहेस. पुराण ऐकण्याची तुझ्या मनामध्ये जी आवड निर्माण झालेली आहे, फार सुंदर अशा प्रकारची. कारण वेद आणि शास्त्र हे सर्वश्रेष्ठ आहेत, यात काही म्हणजे वादच नाही काही. पण हे जरी सर्वश्रेष्ठ असले तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांना वागावं कसं, बोलावं कसं, राहावं कसं, याचं दिग्दर्शन पुराणातून जितक्या पद्धतीने मिळतं तितकं वेदांच्या साह्याने त्याचं एकंदरीत यमनियम जास्त असल्या कारणाने आपण तिथपर्यंत पोहोचणं आपल्याला अवघड जातं. आणि म्हणून व्यास महर्षींनी ही जी पुराणं केली ती कोणासाठी केली? आपल्यासारख्यांच्यासाठी केली. आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही ना, ठीक आहे म्हणले, आम्ही तुमच्यापर्यंत येऊ, काय हरकत आहे त्याच्यात. आणि म्हणून पुराण श्रवणाची आवड राजन तुझ्या मनामध्ये निर्माण झाली. अतिशय अशा प्रकारचं त्या ठिकाणी धन्यता तुला द्यायला हरकत नाही. तू धन्य आहेस.
आणि म्हणून यांनी सुंदर अशा प्रकारची कथा सांगायला सुरुवात केली. प्रसंग अशा प्रकारचा झाला. त्वष्टा नावाचा देवांचा शिल्पी आणि त्या त्वष्टा नावाच्या देवांच्या शिल्पीने त्रिशिरस नावाच्या एका मुलाला जन्म दिला. असं म्हणतात की त्याला 3 मुख होती. एकाने तो वेदाध्ययन करत असे, एकाने दिशा निरीक्षण करत असे आणि एकाने सोमपान करत असे. आणि त्याने तपश्चर्या करायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर इंद्राच्या मनात भय निर्माण झालं. इंद्र विचार करतोय की कदाचित हा आपलं स्थान ग्रहण तर करणार नाही. काय करावं. आपण याला मारलं पाहिजे. आणि म्हणून शास्त्र सांगतं लोभ मूलानि पापानि. सर्व पापांचं मूल जर कोणतं जर असेल, मूळ जर कोणतं जर असेल तर ते म्हणजे लोभ आहे. ज्याच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला तो सर्व प्रकारच्या पापकर्मास प्रवृत्त होतो म्हणून समजायला हरकत नाही. पण भगवद्गीतेमध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभः तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. नरकाची 3 दारं सांगितलेली आहेत की जी दारं स्वतःचा नाश करण्यासाठी सिद्ध अशा प्रकारची आहेत. काम, क्रोध आणि लोभ. त्यातल्या त्यात एका विशिष्ट मर्यादेनंतर कामाची ताकद कमी होऊन जाते. शारीरिक अवस्थेनंतर क्रोध पण माणसाला करता येत नाही. पण लोभ हा अशा प्रकारचा आहे दुर्गुण की जो माणसाची ताकद कमी होत जाते, जो माणूस विकल बनत जातो तो त्याचा लोभ जो आहे तो वाढत जातो. अंगं गलितं पलितं मुंडम दशनविहीनं जातं तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचति आशापिंडम. भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि रक्षते डुक्रोई करणे. लोभ मूलानि पापानि. याने ताबडतोब वज्र घेतलं आणि ते त्रिशिरावर चालवलं. त्रिशिराचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर मग मात्र त्वष्ट्याला भयंकर संताप आला. म्हणजे माझ्या अत्यंत प्राणप्रिय असणाऱ्या मुलाला या इंद्राने विनाकारण ठार केलं. इंद्राचा नाश करणारा अशा प्रकारचा मुलगा मी निर्माण करीन अशा प्रकारची त्याने प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञा करून महाभयंकर अशा प्रकारचा यज्ञ सुरुवात केला. आणि ध्येय फक्त एकच, ते म्हणजे इंद्राचा पराभव करणारा, इंद्राचा नाश करणारा मुलगा मला या ठिकाणी व्हावा. आणि त्याप्रमाणे तो यज्ञ सफल झाला आणि त्या यज्ञातून एक मुलगा निर्माण झाला. अहो काय सांगावं.
अक्षरशः यांनी आपल्या तपश्चर्येच्या साह्याने त्या वृत्राला दिव्य अशा प्रकारचा सामर्थ्य प्रदान केलं. त्याचं नाव वृत्र अशा प्रकारचं ठेवण्यात आलं. वृजिना त्रायते इति वृत्रः. वृजिन याचा अर्थ संकट, त्याच्यापासून जो रक्षण करतो म्हणून त्याला वृत्र अशा प्रकारचं नाव दिलं. आपल्या सामर्थ्याने, आपल्या तपाच्या योगाने त्याच्यामध्ये अशा प्रकारची सामर्थ्य निर्माण केलं, अशी शक्ती निर्माण केली की तो जन्माला आला आणि जन्माला आल्या आल्या वाढायला सुरुवात झाली. आकाशाला टेकला. सामर्थ्य अशा प्रकारचं प्राप्त झालं की जणू काय पृथ्वीचं चूर्ण करू शकेल, सूर्याला गिळू शकेल, अशा प्रकारचं सामर्थ्य प्राप्त झालं. आपल्या वडिलांना नमस्कार केला. बाबा काय करू सांगा. जा इंद्राला मारून ये, आदेश दिला. वृत्रासुराने ताबडतोब सर्व दैत्य सैन्य एकत्रित केलं आणि दैत्य सैन्य एकत्रित करून स्वर्गावर स्वारी करायला सुरुवात केली. वृत्र जेव्हा चालून येतोय असं कळालं, इंद्राला भयंकर अशा प्रकारचं त्या ठिकाणी दुःख प्राप्त झालं. नानाविध अपशकुन त्याला त्या ठिकाणी निर्माण झाले. बृहस्पती नावाचे त्यांचे जे गुरुजी आहेत त्यांना बोलवलं, साष्टांग नमस्कार केला. गुरुजी, तुम्ही बघताय सध्या स्वर्गामध्ये अपशकुन होत आहेत. आत्ताच बातमी अशा प्रकारची आलेली आहे की वृत्र नावाचा महाभयंकर अशा प्रकारचा असुर त्या ठिकाणी चालून येतोय. आता काय करावं. बृहस्पतीने सांगितलं, लक्षात ठेव इंद्रा, तू पातक केलेलं आहेस. त्या त्रिशिराला का बरे मारलंस विनाकारण. कसं आहे, पातक असो पुण्य असो फल तर भोगावं लागणारच. शास्त्रकार सांगतात, त्रिभिर्वर्षैः त्रिभिर्मासैः त्रिभिः पक्षैः त्रिभिर्दिनैः अत्युत्कटैः पापपुण्यैः इहैव फलमश्नुते. 3 वर्षांनी का होईना, 3 महिन्यांनी का होईना, 3 दिवसांनी का होईना, फल तर भोगावं लागेलच. आणि त्या वृत्राच्या पाठीमागे त्वष्ट्याने आपली संपूर्ण अशा प्रकारची शक्ती उभी केलेली आहे. अशी वार्ता होतीये, बोलणं होतंय, तोपर्यंत सगळे दूत आले. दूतांनी सांगितलं, अहो म्हणले आक्रमण केलंय, काही भाग घेतलाय स्वर्गाचा, आता काय करणार. इंद्रने आपली सैन्य कसं बसं एकत्रित केलं आणि लढायला सुरुवात केली. महाभयंकर अशा प्रकारचा त्या ठिकाणी संग्राम झाला आणि त्या संग्रामामध्ये इंद्राचा पराभव झाला. इंद्र पळत सुटला. वृत्रासुराने आपल्या बाबांच्याकडे येऊन सांगितलं की मी इंद्राचा पराभव केला. यांनी सांगितलं, आता इतक्यावर थांबायचं नाही, आता तू तप कर आणि तप करून दिव्य अशा प्रकारचे वर प्राप्त करून घे आणि इंद्राचा संपूर्ण नायनाट कर. त्याप्रमाणे दिव्य अशा प्रकारचं तप त्यांनी केलं. 100 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवांनी विचारलं, बोल काय पाहिजे ते मागून घे. यांनी सांगितलं, मला मृत्यू नको. यांनी सांगितलं, असं नाहीये,
जन्माला आलेल्याचा मृत्यू निश्चित आहे, दुसरं काहीतरी मागून घे. यांनी काय मागावं? याने सांगितलं मला दिवसा नको, रात्री नको, अस्त्रांनी नको, शस्त्रांनी नको. ब्रह्मदेव हसू लागले, ते तर आधीच झालंय म्हणले, पूर्वीच झालंय, नवीन काय आहे ते सांग. याने सांगितलं मला कोरड्यानी नको आणि ओल्यानी नको. आता आलं की नाही पंच? हा, वस्तू एक तर कोरडी असणार किंवा वाळलेली आपलं ओली असणार, म्हणजे एक ओली तरी असणार नाही तर कोरडी तरी असणार. मला मृत्यू अशा पद्धतीने यावा की जी वस्तू कोरडी पण असू नये आणि ओली पण असू नये, असं काही असेल तर त्याच्याने माझा मृत्यू या. तथास्तु आशीर्वाद देऊन टाकून दिला. आणि आशीर्वाद दिल्यानंतर मग मात्र सर्व देवांच्यावर याने पुन्हा आक्रमण केलं आणि पुन्हा आक्रमण करून सर्वांचा पराभव केला. इंद्राला अक्षरशः पकडलं आणि गिळून टाकून दिलं. वृत्राने गिळलं. आता इंद्राला गिळलं म्हणल्यानंतर आता काय? मग देव सुद्धा हुशार होते. देवांनी काय केलं माहितीये का? जांभई निर्माण केली. वृत्रासुराला जांभई आल्याबरोबर त्याने आपल्या तोंड उघडलं. तोंड उघडल्याबरोबर हा तोंडातून बाहेर. देव सुद्धा हुशार आहेत बघा, लक्षात. आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे वायू आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. प्रत्येकाची काही ना काहीतरी वेगळी कार्य आहेत. मी त्याच्यात जास्त जात नाही. योगशास्त्रकारांनी आणि सांख्यांनी अजून 5 वायू मानलेले आहेत. तसं तर आयुर्वेदामध्ये त्यांनी जवळपास 349 वायू मानलेले आहेत. 349. मध्येच आपण म्हणतो की नाही कसं तरी होतंय. आता कसं तरी होतंय हे कुठल्याही यंत्रात येत नाही, कुठल्याही तंत्रात बसत नाही, कुठल्याही मंत्रात येत नाही. मग डॉक्टर काही ना काहीतरी देत राहतात, काहीतरी होत राहतंय. मग आता कसं वाटतंय? हा, आता बरं वाटतंय. आता जे बरं वाटतंय ना ते सुद्धा कुठल्याही मंत्रात येत नाही, कुठल्याही तंत्रात येत नाही, कुठल्याही यंत्रात येत नाही. हे जे कसं तरी होतंय ना हे त्या वायूमुळं होत असतं, लक्षात ठेवा. आपल्या शरीरामध्ये कफ, वात आणि पित्त अशा त्रिदोष सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये. यांचं संतुलन बिघडलं की या सगळ्या भानगडी निर्माण होत असतात. त्यातील हे जे 5 वायू आहेत, कृकलास, धनंजय, देवदत्त, पाच वायू. त्या वायूंची कामं कोणती आहेत? एक वायू म्हणे आपल्या डोळा लावतो की नाही, मधूनच लवायला सुरुवात, मधूनच जांभई येते, मधूनच अंग फडफड करायला लागतं, उगीच हात हलतो. ही सगळी त्या वायूची कामं आहे. शिंक येणे, आपल्याला जी शिंक येते ती सुद्धा त्या कुठल्या तरी एका वायूचं काम आहे. ते काय आमच्या सुदर्शनचं सगळं सांख्य वगैरे सगळं त्याला येत आहे बरं. झालं. आणि मग इंद्र बाहेर आला, पुन्हा युद्ध सुरुवात झालं. आणि युद्ध सुरुवात झाल्यानंतर मग मात्र
याने पराभव करून टाकून दिला. सर्व देव पळत सुटले. अक्षरशः संपूर्ण स्वर्ग रिकामा पडला. वृत्रासुर गेला, स्वर्गावर आधिपत्य प्रस्थापित केलं. स्वर्ग, नरक, पाताल, त्रैलोक्य विजयी अशा प्रकारचा झाला. आणि आपल्या वडिलांना सांगितलं की आज मी प्रतिज्ञा तुमची पूर्ण केली. वा म्हणले, पुत्र या शब्दास तू पात्र झालास. वा. आता एक लक्षात ठेव, इंद्रावर विश्वास ठेवू नकोस. पहिल्यांदा तत्व लक्षात. राजनीतीचं पहिलं तत्व आहे, कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. असं म्हणतात की एक राजनीतिज्ञ होते, चांगले निवडून वगैरे यायचे, जे काय असतील. त्यांचा मुलगा मोठा झाला. मुलगा मोठा झाल्यानंतर वडीलच उभारू लागले, ह्याला उभारूच राहू देईना गेले कुठं. त्याला राजनीतीतच आणायला तयार नाहीत. शेवटी मुलाने सांगितलं की का हो म्हणले, तर तुमचं वय झालं तरी तुम्ही उभारताय, निवडून येताय. मी आता चांगला तरुण झालो, चांगला झालो, मला का नाही तुम्ही करू शकत. आमच्या महाराष्ट्रात तसं झालं बरं, माहिती असेल तुम्हाला सगळं. हां, काका पुतण्यांचेच भांडणे झाले. खुर्ची वाईट असते, लक्षात ठेवा, फार घातक असते. वडिलांनी सांगितलं उभारायला हरकत काही नाही, पण तू राजनीतिज्ञ होऊ शकत नाहीस, तू राजनीतीमध्ये तुझं काही काम नाहीये. याने असं कसं काय म्हणताय, तुमच्यापेक्षा जास्त चांगली करू शकेन म्हणले मी राजनीती. असं आहे काय म्हणलं, ठीक आहे, एक काम कर, गच्चीवर जा म्हणले. गेला, मार म्हणले तिथून उडी. ओ लागेल ना, काय नाही मी सांगतो म्हणले, लागत नाही. याने उडी मारली. उडी मारल्यानंतर लागलं. इतका संतापला, तुम्ही म्हणला होतात म्हणले की लागणार नाही, काही नाही, आणि मला लागलं, व ह्याच्यामुळेच तुला मी राजनीतीत येऊ देत नाही म्हणले का. राजनीतीचा पहिला नियम म्हणजे बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही, बाकीचं तर सोडून द्या. इंद्रावर विश्वास ठेवू नकोस. आणि त्याप्रमाणे अनेक वर्ष राज्य झालं, शतकं गेली, सगळं झालं. सगळे देव अत्यंत सत्ता नाही, काय करतील बिचारे, रानो माळ हिंडू लागले अक्षरशः. काय करायचं, काय करायचं, काय करायचं. शेवटी भगवान श्री विष्णूंना शरण गेले. श्री विष्णूंना शरण गेल्यानंतर श्री विष्णूंनी सांगितलं आपल्याला एकच काम करावं लागेल, आणि ते म्हणजे श्री भगवतीला शरण जावं लागेल. श्री भगवतीला शरण गेले. भगवतीने सांगितलं त्याचा जर निष्पात करायचा जर असेल तर त्याचा विश्वासघात केला तरच तो मरेल, अन्यथा मरणार नाही. अधर्मानी वागून जर त्याचा निष्पात करायचा असेल तर तो मरू शकेल, अन्यथा त्याचा निष्पात होणार नाही. अधर्म करायचा का करायचा नाही तुमचं तुम्ही ठरवा. लक्षात ठेवा, भगवतीच्या सत्तेने सगळं होतं. सत्तेने जरी झालं तिच्या, तरी सुद्धा आपण केलेल्याचं पुण्यही भगवतीला लागत नाही, आणि आपण केलेल्याचं पापही भगवतीला लागत नाही. बघा नीट, नादत्ते कस्यचित पापम नचापि सुकृतम विभुः.
भगवद्गीता काय सांगते? परमेश्वर कोणाचंही पाप आपल्या माथ्यावर घेत नाही, कोणाच्या पुण्याकडे लक्ष देत नाही. असं कसं शक्य हो? तिच्यामुळं होतं आणि तिच्याकडे काहीच जात नाही, असं कसं शक्य आहे? मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दोघांच्यात भांडणं झाली, मारामारी झाली आणि अचानक सूर्य अस्ताला गेला, अंधार झाला, एकमेकांना काही दिसेनासं झालं, भांडण थांबलं. झालं भांडण थांबल्यानंतर यांनी काय केलं माहिती आहे का? रात्रीतल्या रात्रीत सगळी तयारी केली उद्याच्या भांडणाची. सूर्य उगवला, उगवल्यानंतर एकाने तयार ठेवली होती काठी आणि दुसऱ्याने तयार ठेवली होती तलवार. भांडणं पुन्हा सुरुवात झाली. आता काठीचं तलवारीसमोर काय चालणार आहे? तलवारवाल्याने काठीवाल्याला मारून टाकलं. त्याच वेळी नवीन मुंज झालेला एक मुलगा होता. सूर्य उगवला नंतर त्यांनी संध्या केली. बघा आता नीट लक्षात ठेवा. सूर्य उगवल्यामुळे भांडणं होऊन एक माणूस मेला आणि सूर्य उगवला आणि एका बटूनी संध्या केली. बटूनी जी संध्या केली त्याचं पुण्य सूर्याला लागलं का? याने तलवारीने दुसऱ्याला मारलं त्याचं पाप जे आहे ते सूर्याला लागलं का? बरं, संध्या कोणामुळे झाली? सूर्य जर उगवला नसता संध्या झाली असती का? सूर्य उगवला नसता मारामाऱ्या झाल्या असत्या का? मारामारी पण सूर्यामुळेच झाली, संध्या पण सूर्यामुळेच झाली, पण संध्येचं पुण्यही लागलं नाही आणि हत्येचं पातक पण लागलं नाही. भगवती सूर्यासारखी. ना दत्ते कस्यचित पापम न चाति सुकृतम देव. आणि मग आता काय करायचं? मग इंद्रानी सर्व ऋषींना मध्ये टाकलं आणि ऋषींना सांगितलं की तुम्ही आमच्यात संधी करा. मी आणि वृत्र यांच्यात संधी करा. आणि ठीक आहे, संधी करायला हरकत नाही, पण तू जर इंद्राला सांगतायत बरं ऋषी, तू जर पलटलास, तू जर विश्वासघात केलास तर काय? माझं फल मी भोगीन. याने राहिलं ठीक आहे. त्याप्रमाणे सर्व ऋषी वृत्रासुराकडे गेले. वृत्राला सांगितलं असं असं तुम्ही संधी करा. कसं आहे, भांडणं करण्यात काही फार मतलब नाही आहे. एकमेकांना मारायचं नाही अशा प्रकारचं वचनं घ्या, अशा प्रकारच्या शपथा घ्या आणि अशा प्रकारे शपथा घेऊन आनंदाने राहा. वृत्रासुराने आपल्या वडिलांना विचारलं काय करू? वडिलांनी सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशकाल जवळ आलेला होता. वृत्रासुराने संधी केली आणि दोघंही मित्र असल्यासारखे राहू लागले. कोण? इंद्र आणि वृत्र. वृत्राचा पूर्ण विश्वास इंद्रावर बसला. इंद्र मात्र मनोमन जाणून होता की हा आपला शत्रू आहे, आपल्याला याचा निपात करायचा आहे. फक्त तो संधी शोधत होता. काय करावं, कसं करावं.
वर केवढे दिलेले आहेत, त्या सगळ्या वरांचं त्या ठिकाणी पालन करायचं, त्याच्याशिवाय तो मरणार नव्हता. मग कसं करायचं? एकदा दोघही जण हिंडत होते, समुद्र तीरावर हिंडत होते. संध्याकाळची वेळ. संध्याकाळ म्हणजे काय? दिवसही नाही, रात्रही नाही. त्या समुद्रावर फेस आलेला होता. फेस कोरडा आहे का हो? वाळका आहे का? फेस ना ओला आहे ना वाळलेला आहे. त्याने जबरदस्त अशा प्रकारचा तो फेस एकत्रित केला आणि त्याचं शस्त्र बनवलं. आणि ते शस्त्र, फेसाचं शस्त्र जे आहे ते काय टाकलं? वृत्रासुराच्या अंगावर टाकलं. वृत्रासुर मेला. मला सांगा, फेसाने माणूस मरू शकतो का? शक्य आहे का? मरण शक्य नाही की नाही? केसाने मरतो का माणूस? केस केसाने माणूस मेलेल्याची उदाहरणं आहेत की नाही? विषमप्यमृतं क्वचित भवेत अमृतं वा विषमीश्वरेच्छया. माणसाची जाण्याची वेळ आली ना, त्याला फक्त कारण लागतं बघा, बाकीचं काहीच लागत. कालचा एक व्हिडिओ मी बघितला, व्हॉट्सॲपवर आला होता. पाकिस्तानमधला व्हिडिओ आहे. मोठं हे आलं, पाणी आलं, म्हणजे पाऊस पडला आणि एक रिपोर्टर त्या पाण्यामध्ये उभा राहून रिपोर्टिंग करत होता. भयंकर पाणी आलेलं आहे, इथल्या नगरसेवकाचं लक्ष नाही आहे, अमुक तमुक असं तो म्हणत होता. आणि इतक्यात मोठा प्रवाहाला तोच वाहून गेला. जगात अशक्य काहीच नाही, हे आपण लक्षात ठेवलं. काहीच अशक्य, फक्त ती काळ वेळ जुळून आली पाहिजे. वृत्रासुर मेला, सगळीकडे आनंदी आनंद झाला, पण वृत्रासुर वधाचं पातक मात्र इंद्राला लागलं. लक्षात ठेव. विश्वासघात अशा प्रकारचा त्याने केला. जगामध्ये सर्व काही त्या ठिकाणी सहन होऊ शकतं, पण विश्वासघात, सगळीकडे त्याची छिथू झाली इंद्राची. अरे याच्यावर विश्वास ठेवण्यात मतलब नाही. आमची आई म्हणायची, बद असावं पण बदनाम असू नये. आपल्याकडे म्हणतात, बदनामीचा कलंक अशा प्रकारचा आहे की तो कलंक, इतर सर्व कलंक जे आहेत ते साबणाने जाऊ शकतात, पण बदनामीचा कलंक जो आहे तो मात्र कशानेच जात. आणि जेव्हा सर्वजण तोंडावर त्याची छिथू करू लागले, त्यावेळी त्याला स्वर्गाचं राज्य सोडावं लागलं. बदनामीला भिवून मानस सरोवरामधल्या एका कमळाच्या त्याचा जो देठ आहे त्या देठामध्ये जाऊन हा बसला, कोणाला दिसू नये मग. इकडं इंद्र नाही म्हणल्यानंतर जगाचं सगळं साम्राज्य जे आहे ते सगळं अस्ताव्यस्त होऊ लागलं. इंद्र राजा आहे. अग्नीने केव्हा तापायचं, वरुणाने केव्हा पाऊस पाडायचा, यमाने केव्हा लोकांना वरती आणायचं, ते सगळं इंद्र ठरवतो. इंद्रच नाही, आता काय करणार? मग शेवटी कोणाला तरी इंद्र केलं पाहिजे. पण इंद्र होणं म्हणजे काही सोपं नाही आहे. इंद्र होण्यासाठी अतिशय पुण्याची गरज आहे.
शास्त्रकार सांगतात की 100 अश्वमेध यज्ञ जेव्हा एक माणूस एका आयुष्यात करतो त्यावेळी तो इंद्र बनतो. अश्वमेध यज्ञ म्हणजे काय? घोड्याला सोडायचं, घोडा जाईल तिकडे त्याला जाऊ द्यायचं, ज्या कोणी आडवेल त्याला मारायचं आणि तो घोडा परत आपल्या ताब्यात घ्यायचा, त्याला म्हणायचं अश्वमेध. आणि नंतर आपली सगळी संपत्ती दान करून टाकून द्यायची, 1 रुपया सुद्धा ठेवायचा नाही स्वतःजवळ. असे 100 अश्वमेध. इंद्राचं पुण्य म्हणजे साधं सोपं नाही आहे. मग असं कोण आहे आता इंद्र बनणार? मग पृथ्वीवर त्या काळी नहुष नावाचा राजा होता. देवी भागवतातल्या कथा फार गोड आहेत बरं, एका ते गुंफलेल्या आहेत, त्या उलगडता आल्या पाहिजे. उलगडल्यानं मग त्याच्यातला आनंद आहे. आणि उलगडला जर नाही, काय लावून बसले बाबा एकामध्ये. सगळे देव नहुषाकडे आले आणि सांगितलं की तुम्ही आता कृपया वरती या आणि राज्य करा. काय ताकद असेल बघा नहुषाची. लक्षात ठेवा, मानव ही एकमेव योनी अशा प्रकारची आहे की जिथे तो मानव देव पण बनू शकतो, दानव पण बनू शकतो, पशु पण बनू शकतो, पक्षी पण बनू शकतो आणि मुक्त पण होऊ शकतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो की मानवी जन्म म्हणजे जंक्शन आहे. सगळीकडे गाड्या सुटतात तिथे. फक्त कुठलं तिकीट काढायचं आणि कोणत्या गाडीत बसायचं हे आपण आपलं ठरवायचं. देवी भागवताचं तिकीट काढलं, निघाले मुक्तीकडे. तमाशाचं तिकीट काढलं, निघाले दानवतेकडे. ही ताकद आहे मानवी देहामध्ये. आता प्रश्न असा आहे, अश्वमेध यज्ञ करणं आपल्याला शक्य आहे का हो? साधा यज्ञ करणं आपल्याला अवघड आहे, बाकीचं तर सोडून द्या. आता त्या मानाने यज्ञ खूप सोपा झालेला आहे. पण खरं यज्ञाचं तुम्हाला सांगू का कसं आहे ते? यज्ञामधला एकच नियम असा आहे की जो पालन करणं फार अवघड. कोणता नियम माहिती आहे का? जो जे मागेल ते त्याला द्यावं लागतं. साधा जरी यज्ञ करायचा झाला, नवचंडी केली, नवचंडीला बसलो आणि एखादा याचक आला, त्याने जर सांगितलं की मला तुझं घर पाहिजे, ताबडतोब प्रॉपर्टीची कागदपत्र त्याच्या नावावर लगेच करून द्यावी लागतात. हा तर अश्वमेध यज्ञ आहे. मग आपल्यासारख्याला आहे का काही चान्स? आहे. आमच्या श्रीमद महाभारतामध्ये फार सुंदर श्लोक येतो बघा. अश्वमेध सहस्रंच सत्यंच तुलया धृतम अश्वमेध सहस्राच सत्यमेकम विशिष्यते. पूर्वी ब्रह्मदेवानी एक तराजू घेतला म्हणे आणि एकीकडे 1000 अश्वमेधाचं पुण्य टाकलं आणि एकीकडे काय केलं? फक्त सत्य भाषणाचं पुण्य टाकलं. पलडा कोणाचा भारी झाला? सत्य भाषण. सत्य भाषण करता येईल की नाही आपल्याला? ते सुद्धा खूप अवघड आहे. आपल्याला खोटं बोलून इतकी सवय झाली की आपण खोटं बोलतो हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. इतकी सवय झालेली आहे, सहज बोलता बोलता सहज आपण खोटं बोलून जातो. आणि वर म्हणतो परत एवढं तर खोटं बोललो, त्याला काय झालं?
नहुषाला वरती बोलवलं. नहुष इंद्र झाला आणि इंद्र बनून राज्य करत असताना मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, खुर्ची वाईट असते, माणूस चांगला असतो पण खुर्ची वाईट असते. हजारो अप्सरा होत्या, याची दृष्टी इंद्रपत्नीवर गेली. हे नाही, मी इंद्र झालेलो आहे, आता इंद्राच्या पत्नीने येऊन माझी सेवा करावी. लोभ मूलानी पापानी, लक्षात ठेव. सर्व पातकांचा बाप कोण जर असेल तर तो म्हणजे लोभ. इंद्रपत्नीला निरोप पाठवला, मुकाट्याने माझ्याकडे सेवा करायला ये. हे बृहस्पतीकडे गेली आणि बृहस्पतीला सांगितलं की असं असं माझ्यावर फार मोठं संकट आलेलं आहे, मी पतिव्रत आहे. याने सांगितलं आता मी काय करू. म्हणले मी साधा ब्राह्मण, मला कोण विचारतो. नाही म्हणले तुम्ही आमचे गुरुजी आहात, काहीतरी सांगा. म्हणले मी एक काम करू शकतो. म्हणले काय. मी तुला सुंदर मार्ग दाखवू शकतो. गुरुजींचं कार्य कोणतंही माहिती आहे, मार्ग दाखव. हे गुरुजींचं काय. गुरु शब्दाची व्युत्पत्ती देताना फार सुंदर दिले. गुकारोन धकारः प्रोक्तः ऋकारस्तस्य नाशकः अंधकार निवर्तकत्वात् गुरुरीत्यभिधीयते. गुरुजी काय करतात, अंधार दूर करतात, अज्ञानरूपी अंधार दूर करतात. अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी सूर्य एकदा उदयाला आला आपल्या मनामध्ये की सगळे मार्ग आपोआप दिसायला लागतात. मग कोणता मार्ग. भगवतीला शरण जाणे हा एकमेव मार्ग आहे. सुंदर अशा प्रकारचा मंत्र दिला भगवतीचा. तो मंत्र कशा पद्धतीने जप करावा ते सांगितलं. आणि ते सगळं सांगितल्यानंतर इंद्राणीने भगवतीची सुंदर अशा प्रकारची आराधना केली. आणि आराधना केल्यानंतर कालेन कियता तुष्टा प्रत्यक्षं दर्शनं ददौ सौम्य रूपधरा देवी वरदा हंसवाहना सूर्यकोटि प्रतीकाशा चंद्रकोटि सुशीतला विद्युत्कोटि समानाभा चतुर्वेद समन्विता पाशांकुशा भया वरान दधती निजबाहुभिः आपादलंबिनीं स्वच्छां मुक्तामालांच बिभ्रती अनंतकोटि ब्रह्मांड नायिका परमेश्वरी. बोला सदानंदीचा उदयोस्तु. बोल भवानी की. साष्टांग नमस्कार केला. भगवतीने विचारलं बोल काय पाहिजे ते सांग. म्हणजे माझा पती हरवलेला आहे, माझा पतीची माझी भेट घडवून. म्हणजे मला माहिती म्हणजे तुझा पती कुठे गेला. एका दूतीला सांगितलं जा हिच्या बरोबर हिच्या पतीची हिची भेट घालून दे. देवीच्या दूतीने तिला हाताला धरलं. मानस सरोवरात गेली. त्या ठिकाणी उमललेलं कमळ, त्या कमळाच्या देठात लपून राहिलेला तो इंद्र त्याच्या समोर आणून इंद्राणीने बघितलं. इंद्राला अत्यंत आनंद झाला. इंद्राणीला पण आनंद झाला. इंद्राणीला बघितल्यानंतर इंद्राला आश्चर्य वाटलं, माझा पत्ता तुला कोणी दिला. इंद्राणीने सांगितलं मी भगवतीची आराधना केली आणि भगवतीने मला हा पत्ता दिलेला आहे. आणि भगवतीने सांगितलेलं आहे काही काळजी करू नकोस,
तुला कोणीही हात लावू शकणार नाही, तुझ्यावर कोणी वाईट नजर टाकू शकणार नाही. इंद्राला अत्यंत आनंद झाला आणि इंद्राणीने सांगितलं, असं असं नहुष करतोय, काय करायचं. इंद्र संकटात सापडलेला आहे, पण बुद्धी गेलेली नाही आहे, लक्षात ठेवा. माणसाचं रूप जाऊ शकतं, माणसाचा पैसा जाऊ शकतो, माणसाचं घरदार जाऊ शकतं, पण जोपर्यंत त्याची बुद्धी शिल्लक आहे ना, तोपर्यंत गेलेलं सगळं वापस मिळू शकतं. इंद्र हुशार आहे, इंद्र चतुर आहे, इंद्र मनोव्यापार जाणणारा आहे. इंद्राने सांगितलं, तू एक काम कर म्हणलं. नहुषा तुला जर म्हणला की मी तुझ्याकडे येणार आहे, त्यावेळी तू त्याला अट टाक, तू सप्तर्षींची पालखी करून माझ्याकडे आलास तर मी तुझा स्वीकार करेन, अन्यथा नाही. ठीक आहे. हे नहुषाला सांगितलं, तुम्हाला जर माझ्याकडे घरी यायचं जर असेल, तुम्हाला सप्तर्षींच्या डोक्यावर पालखी द्यावी लागेल आणि त्या पालखीमध्ये तुम्हाला बसावं लागेल आणि मग तुम्हाला यावं लागेल. म्हणलं ठीक आहे, त्याच्यात काय. सप्तर्षींच्याकडे गेले, नमस्कार केला आणि सांगितलं, असं असं आहे, माझं काम आहे. म्हणले, हे काय काम आहे, तुम्हाला काय करायचंय. तुम्ही सगळे करुणामूर्ती आहात, लोकांची कामं करणारी आहात, मला डोक्यावर घ्या आणि तिथपर्यंत नेऊन पोहोचवा. हे नाही, ठीक आहे. पालखीत त्याला घेतलं आणि निघाले. आता ते बिचारे खाणं पिणं, आता ऋषी काय खाणं पिणं, काय आपल्यासारखं खाणं पिणं असते काय त्यांना. वाळलेली पानं कोणी खातंय, कोणीतरी पाणीच पिऊन राहतंय. आता ते बिचारे थकलेले, भागलेले म्हातारे, आणि ह्याला झालेली घाई. कधी एकदा येतंय की घर, कधी एकदा येतंय की घर. आणि याने हातात चाबूक घेतला आणि त्यांना मारायला सुरुवात केली. पायाने मारायला सुरुवात केली. सर्प सर्प म्हणायला सुरुवात केली. संस्कृतमध्ये सर्प नावाचा धातू जो आहे तो सरपटणे, जाणे या अर्थी आहे. सर्प याचा अर्थ जा, लवकर जा, लवकर निघा, अशा प्रकारे. आणि त्या सप्तर्षींच्या मध्ये अगस्ती नावाचे ऋषी होते. हे अगस्ती कोण आहेत, हे साधे आहेत की काय. संपूर्ण समुद्र एका आचमनात त्यांनी पिऊन टाकलेला आहे. वातापी, इलवल वगैरे सगळ्यांचा निपात करून टाकून दिलेला आहे. आणि अशा अगस्त्यांच्या मस्तकावर लाथेनी लाथ मारून, पायानी लाथ मारून हा सर्प सर्प म्हणतोय. अगस्तींना भयंकर संताप आला. म्हणजे मला सर्प म्हणतोस काय, सर्प होऊन खाली पडशील म्हणले, जा शाप देऊन टाकू. म्हणून माणसाला अभिमान असता कामा नये. अभिमानाधीन होऊ नको रे, तो तुझं बुडविल नरा. कशाचाही अभिमान असता कामा, ना रूपाचा, ना पैशाचा, ना घराचा, ना दाराचा, ना कुलाचा, ना विद्येचा, ना कशाचाच अभिमान असता. साष्टांग नमस्कार केला, उतरला खाली, अगस्तींचे पाय पकडले, उशाप द्या म्हणले, आता सापून पडशील, पण तुझाच एक वंशज त्याला तू पकडशील आणि तो तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं देईल, त्यावेळी तुझी मुक्तता होईल. आणि तो प्रसंग महाभारतामध्ये आजगर पर्व नावाचं एक पर्व आहे, वनपर्वाच्या अंतर्गत. त्यात भीमाला ह्या अजगराने पकडलेलं आहे आणि खाणार. इतक्यात युधिष्ठिर आला आणि नहुषाच्या प्रश्नांची उत्तरं युधिष्ठिराने दिली आणि मग त्या नहुषाची सर्पयोनीतून मुक्तता झाली. अशा प्रकारचं वर्णन आपल्याला महाभारतात बघायला मिळतं.
इकडं नहुष गेला. मग सर्वजण इंद्राकडे गेले आणि इंद्राला सांगितलं आता तुम्ही चला वापस. याने सांगितलं मी येईन पण माझी सगळी पातकं काही काळजी करू नका म्हणे. मोठा अशा प्रकारचा यज्ञ केला आणि त्या यज्ञाने ते पातक जे आहे ते सर्व त्यांनी नष्ट केलं, विभक्त करून ते वाटून दिलं ज्या त्या लोकांना आणि इंद्राला निष्पाप अशा प्रकारचं केलं आणि पुन्हा राज्यावर बसवलं. या गोष्टीचं सार काय त्यांनी दिलेलं आहे. यादृशं कुरुते कर्म तादृशं फलमाप्नुयात् अवश्यमेव भोक्तव्यं कृतं कर्म शुभाशुभम. या कथेची थीम कोणती आहे? ही थीम आहे बघा. याच्यावर हे सगळे अवलंबून आहे. कोणी कितीही मोठा असो त्यांनी जर वाईट कर्म केलं असेल तर ते त्याला भोगावंच लागणार. आपल्याकडे सुटका नाही आहे. हा हा, सुटका नाही. हा तो खूप मोठा आहे मग त्याचे कुठले आपत्कालीन पास, पैशाचे पास, यायचं रांगेत उभं राहायचं, वेळ येईल तेव्हा भगवंताचं दर्शन होईल. संपलं. रांगेत उशिरा उभारलं उशिरा दर्शन, लवकर उभारलं लवकर. रांगेत केव्हा उभं राहायचं आपण आपलं ठरवायचं. किती मोठा माणूस असो. आणि म्हणून याचं अवांतर आपल्याला अजून एक अर्थ सांगतो. तुम्ही आतापर्यंत प्रभू श्रीरामचंद्रांची गोष्ट ऐकलीत, कृष्णाची गोष्ट ऐकलीत, इंद्राची गोष्ट ऐकलीत. मला वाटत नाही जगामध्ये अशी कोणती व्यक्ती किंवा संस्था असेल की ज्याला उद्धारासाठी भगवतीचा आश्रय घ्यावा लागला नसेल. प्रभू श्रीरामचंद्रांच्यावर संकट आलं, भगवतीला शरण जावं लागलं. गोपाल कृष्णांच्यावर संकट आलं, भगवतीला शरण जावं लागलं. इंद्रावर संकट आलं, भगवतीला शरण जावं लागलं. युधिष्ठिरावर संकट आलं, लक्षात ठेवा. 12 वर्ष पूर्ण झाली, 13वं वर्ष अज्ञातवासाचं होतं. आता कसं काढायचं? विराट नगरीत प्रवेश करायचं ठरवला. रूप वगैरे बदलले, सगळं झालं. आणि झाल्यानंतर कोणाचा तरी आश्रय असावा लागतो. विराट नगरीत प्रवेश करणार इतक्यात भगवतीचं मंदिर दिसलं. नगरी प्रवेशले पंडुनंदन, तो देखिले दुर्गास्थान, धर्मराज करी स्तवन, जगदंबेचे ते धवा. अनेक जणांना हे स्तोत्र पाठ असेल. भगवतीला नमस्कार केला युधिष्ठिराने आणि सांगितलं की असं असं मला जायचंय, हा अज्ञातवास आहे तो सफल सुफल होवो. भगवतीने सांगितलं काही काळजी करू नको, कोणी ओळखणार नाही तुला. आणि म्हणून महाभारत तुम्ही नीट वाचा किंवा चांगलं ऐका. तुम्ही ऐकलंय की नाही मला माहित नाही. हे टीव्हीवरचं महाभारत नाही, त्याच्यातला बराचसा भाग खोटा असतो. त्यातल्या त्यात कर्णाच्या बाजूने दाखवलेलं जे सगळे एपिसोड आहेत ते तर सगळे खोटे आहेत. महाभारताचं वास्तव दर्शन नावाचं पूज्य अ.दा. आठवले यांनी लिहिलेलं पुस्तक आहे किंवा भगवान श्रीकृष्ण एक दर्शन म्हणून एक पुस्तक आहे त्यांचं. ते कुठे मिळालं तर वाचा.
हे मी सगळं का सांगतोय की जेव्हा अज्ञातवास पूर्ण झाला, सूक्ष्म कालगणना आहे बघा त्याच्यामध्ये, विराट पर्व जे येतं त्याच्यातलं, त्यात जेव्हा तो अर्जुन त्या बृहन्नलेच्या वेशात प्रगट होतो आणि मग सगळ्यांना दिसतो, त्यावेळी दुर्योधन म्हणतो की ह्यांनी 1 वर्ष अज्ञातवासाचं पूर्ण केलेलं नाहीये. आणि मग भीष्माचार्यांनी ती कालगणना दाखवलेली आहे बघा. महाभारत तुम्ही वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल, किंवा तुम्ही ऐकलंय असेल तर त्याच्यामध्ये त्या गुरुजींनी तुम्हाला सांगितलं पण असेल. चांद्रमासाप्रमाणे जर बघायला जर गेलं तर 13 दिवस अधिक झालेले तुम्हाला दिसतील, आणि सूर्य गणनेनुसार जर बघायला जर गेलं तर 5 दिवस जास्त झालेले तुम्हाला दिसतील. आपल्याकडे 2 गणना आहेत, चांद्र गणना आणि सौर गणना. मग हे जे अधिक महिना येतो की नाही, तो त्या चंद्राचा आणि सूर्याचा मेळ बसवण्याकरता असतो. कारण हा चंद्र दर महिन्याला 1 दिवस पुढे जात असतो सूर्याच्या, आणि तो इतका पुढे जातो की 30 महिन्यानंतर 32 महिन्यानंतर 30 दिवस मागे पडतो, खूप पुढे जातो. आणि मग तो मेळ बसवण्याकरता म्हणून दर 32.5 महिन्यांनी 1 अधिक महिना जास्त आहे, ही त्याची कालगणना. म्हणून भीष्माचार्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, तुम्ही जर चांद्रगणनेप्रमाणे जर जाल तर 13 दिवस त्या ठिकाणी जास्त आहेत, आणि सौर गणनेनुसार जर जाल तर तुमचे 5 दिवस जास्त आहेत. आता हे 5 दिवस कशा करता जास्त केले? अगोदर प्रकट व्हायचं ना. तुमच्या मध्य प्रदेश मधलेच कवीश्वर नावाचे महाराष्ट्रीयन फार प्रसिद्ध होऊन गेलेले संशोधक होऊन गेलेत, त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलेलं, महाभारतातील गूढ रहस्य नावाचे. कदाचित तुम्ही वाचलंही असेल तुमच्यापैकी कोणी, मध्य प्रदेशचेच ते. त्यात त्यांनी लिहिलेलं आहे, द्रौपदीचे महिन्याचे त्यावेळी 4 दिवस होते, त्यामुळं ते प्रगट झाले नाही. 5व्या दिवशी ते प्रगट झाले. त्याच्यामध्ये लिहिलेलं. आणि म्हणून जो जो कोणी संकटात सापडला, लक्षात ठेवा, त्याला भगवतीचा आश्रय घ्यावा लागलेला आहे. कोणी? छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार कोणी दिली? भवानी तलवार. समर्थ रामदास स्वामींनी प्रार्थना केलेली आहे, तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हाची देखता. आणि म्हणून जो जसं कर्म करतो त्याला तशा प्रकारचं फल प्राप्त होत असतं. मग यांनी विचारलं की का हो म्हणले तुम्ही असं नेहमी कर्माचं सांगताय, कर्म आहेत नेमकी किती ते तरी आम्हाला सांगा. मग यांनी सांगायला सुरुवात केली, कर्मणस्तोत्रिधा प्रोक्ता गतिस्तत्त्वविदां वरैः संचितं वर्तमानञ्च प्रारब्धमिति भेदतः. मला आता 6वा स्कंद संपवायचा होता, पण आपल्याला 6ला संपवायचं. 6 ते 6:30 मध्यंतर, आणि 6:30 ते 7:30 1 तासात आपलं तुलसी अर्चन, आणि लगेच 7:30ला काय आहे? अष्टावधान सेवा आहे. खाली भगवतीची आराधना केलेली आहे, तिच्या समोर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांचं भगवतीला उद्देशून त्या ठिकाणी म्हणायचं आहे.
तरी बरं हिने मला सांगितलं म्हणून. तुला कोणी सांगितलं? तू सांगितलं. तुला कोणी सांगितलं? हां, सबनीसांनी. हां, सबनीस माझ्यासमोर आज आलेच नाही आहेत, गायब झालेत. बहुतेक त्यांना आता हुडकावं लागणार आहे असं दिसायला लागलंय. आपण यांना पाहिलं का? सुरुवातीलाही नव्हते ते. आणि सबनीस नसले ना की कार्य सगळं काय होतं? सब नस. हां, असले तर सब नीस नीट होतं, आणि जर नसले तर सब नास. वहिनी तुमच्या चरणी प्रार्थना आहे, त्यांना म्हणा सुरुवातीला आणि शेवटला तुम्ही उपस्थित राहत जा म्हणा. 7:30 बरोबर आपल्याला हे करायचं. तरी तसं वहिनी एकटा किल्ला लढवतात म्हणा, नाही असं नाही. अहिल्या देवीची नगरी आहे ही, नाही असं नाही. इथं सगळं अहिल्यांचा सगळं हे आहे. पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातून आलेलो आहोत. फार गोड गोष्ट आहे, पण ती मी तुम्हाला 6:30 सांगेन. आत्ता फक्त कर्म किती असतात ते फक्त सांग. भगवान व्यास महर्षींनी सांगितलं की कर्म 3 प्रकारची आहेत: संचित, वर्तमान आणि प्रारब्ध. संचित या शब्दाचा अर्थ काय? साठलेली. आपले किती जन्म झालेत आपलं आपल्यालाही माहीत नाही, कोणालाच माहीत. अनंत जन्म आपले आलेले आहेत, आणि त्या अनंत जन्मातली पापकर्म जी आहेत, ते पाप असतील पुण्य असेल, जे काय असेल, ती सगळी साठवून ठेवली. त्याला मग काय म्हणायचं? त्याला म्हणायचं संचित. मग आपण या जन्माला आलो, मग काल काय करतो? ते जे साठलेलं आहे सगळं त्याच्यातलंच काहीतरी घेतो आणि त्याच्याने आपला हा जन्म चालेल अशा प्रकारची व्यवस्था करतो. त्याला म्हणायचं प्रारब्ध. आणि आपण आत्ता जे करत आहोत त्याला म्हणायचं क्रियमाण. मी तुम्हाला व्यवहारातलं नेहमी उदाहरण देत असतो, ते मी तुम्हाला या ठिकाणी देतो, म्हणजे आपल्या लगेच लक्षात येईल. संचित म्हणजे काय माहिती आहे का? FD आहे, फिक्स डिपॉझिट. काय 4-5 लाख रुपये साठले, मागे काढून ठेवलेले होते, मग ते काय केलं? छानपैकी गेले तिथं. ते बघा, सबनीसांना 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. अहो तुम्ही नाहीत ते आम्हाला काय म्हणजे झालं. ते फिक्स डिपॉझिट काय केलं? 5 वर्षांच्यासाठी ठेवलं. त्याला हात लावतो का आपण? ते त्याचं वाढेल, कमी होईल, काय व्हायचं ते होईल, ते तिकडं बघायचं नाही. ते झालं संचित. दुसरं आहे ते म्हणजे प्रारब्ध. बँकेचा मेसेज आला आपल्याला, आज काय तारीख आहे? 19. 19 आहे ना? हां, 19/7/2025 रोजी तुमचं FD जी आहे त्याची मुदत संपलेली आहे, तुम्ही ते घेऊ शकता त्याच्यातले पैसे. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं प्रारब्ध. मग अनायासेनं आपल्याला घरचं काही काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं होतं, नेमकं पैसे कुठून येणार हे निश्चित नव्हतं, आणि
मेसेज आला. अरे बरं झालं म्हणले, गेले, सह्या केल्या, 5 लाख रुपये ते जे काय होते ते घेतले, आणले, घराला लावून टाकून दिले. त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध. आणि तिसरं आहे क्रियमाण. क्रियमाण म्हणजे काय? आत्ता आपण नोकरी करत असलेलं, आत्ता नोकरी केली, 30 दिवस नोकरी केली, 31व्या दिवशी काय झालं? पगार आपल्या खात्यावर जमा झाला, उचलला, मोडून खाल्ला, प्रश्न मिटला. त्याला काय म्हणायचं? क्रियमाण. अनेक जन्म संजातम प्राक्तनम संचितम स्मृतम. त्यातील होतं काय? ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. ज्याप्रमाणे वाळलेल्या गवताला अग्नी एका क्षणात नष्ट करतो, त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी हा सर्व कर्मांना एका क्षणात नष्ट करतो. ज्यांना ज्ञान झालेलं आहे त्यांना कर्म राहत नाहीत, पूर्ण कर्म नष्ट होऊन जातात त्यांचे. आमच्या विलासराव जोशींच्याकडे सगळं लिहिलेलं आहे बरं, कोण कोण काय काय केलंय ते. मी चुकीचं बोललो तर ते लिहून ठेवलं आणि पुढच्या वर्षी मला दाखवलं तर काही खरं नाही. मी खरंच थक्क झालो त्यांच्याकडे बघून. काय केव्हा पहिल्यापासूनचे लिहिलेलं आहे त्यांच्याकडे सगळं. मला दाखवलं त्यांनी. कसं आहे, याला म्हणायचा अभ्यास. हे तुम्ही सगळे अभ्यासू नाहीत असं मला म्हणायचं नाही आहे, त्याबद्दल वाद नाही. पण आणि म्हणून ज्ञानरूपी अग्नी, आत्मज्ञान काय करतं? सर्व कर्मांचा क्षय करतं. कर्माची गती देहावर अवलंबून आहे. देहाचा संबंध मनाशी आहे, मनाची धाव बुद्धीपर्यंत आहे, आणि बुद्धी ही आत्म्याला सर्वात जवळची आहे. आत्मज्ञान जेव्हा होतं त्यावेळी आत्मा हा संपूर्णपणे याच्यापासून पृथक बनतो, आणि त्यामुळे देहाने केलं जाणारं जे काही आहे ते त्याच्यापर्यंत जात नाही. आणि म्हणून हे सगळं का आलं या ठिकाणी? कारण काय? इंद्राधिक देवता असतील किंवा रामाधिक अवतार असतील, यांच्याकडून घडली जाणारी जी कर्म आहेत, त्या कर्माच्या योगाने प्राप्त होणारी जी सुखदुःख आहेत, त्या सुखदुःखाची उपपत्ती 2 पद्धतीने लावता येते. ती कशी लावतात ती मी तुम्हाला बरोबर 6:30 वाजता सांगेन. 6:30 ते गुरुजी 7:30 आहे ना आपलं खालचं अष्टावधान सेवा. मग काय अरे हो, अर्चना आहे 6:30 बरोबर आहे. ठीक आहे, उद्या घेऊत आपण ते सगळं छानपैकी. आत्ता आपण इथेच त्या ठिकाणी कथा संपूत. बरोबर 6 वाजलेले आहेत. सदानंदीचा उदयोस्तु 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 बोल भवानी की जय, अंबा माता की जय. याकरता शक्ती आपल्या बरोबर असावी लागते, म्हणजे काही जरी चुकलं तरी सुद्धा ते आपोआप दुरुस्त होऊन जातं. मज देहे जन्मो जन्मी, जय जय हे तुळजा आई. मज देहे जन्मो जन्मी, अद्वैती निष्ठा चित्ती. कारी ही द्वैत प्रीती, त्वद्भक्ती रुचि तव भजनी. मज देहे जन्मो जन्मी, बाली आवड ज्ञानाची. तारुणी रुचि कर्माची,
वृद्धत्वी मनवैराग्ये मज देहे जन्मोजन्मी मरणी प्रयासराहित्य दैन्यरहित हे जीवित्व सत्संग जन्म सद्वंशी मज देहे जन्मोजन्मी कावेरीचे स्नान घडो दर्शन सिंधूचे होवो वसती गोदेच्या काठी मज देहे जन्मोजन्मी हिंदुत्वासाठी जनन हिंदुत्वासाठी मरण जीवन हिंदुत्वासाठी मज देहे जन्मोजन्मी सद्धर्माची वाढ असो दुष्पंथांचा नाश घडो वैदिक नृप साम्राज्य जगी मज देहे जन्मोजन्मी श्रीरामा सम आचारा वाणीने श्रीकृष्ण कथा देवी चिंतन सतत मनी मज देहे जन्मोजन्मी संग घडो तव भक्तांचा वंदन हे तव भक्तांना पूजा ही तव भक्तांची मज देहे जन्मोजन्मी पूजन मम देहाने तुझे स्मरण ही चित्ताने तव दर्शनी माझी बुद्धी मज देहे जन्मोजन्मी आवड वेदनी शास्त्रांची सेवा अखंड लोकांची निष्ठा राहो तव नामी मज देहे जन्मोजन्मी गंगे मध्ये देह पडो सार्थक जीवाचे होवो पापी मी आपुला म्हणी मज देहे जन्मोजन्मी याची हे विश्वास तुला त्वत्प्रेमा वाढत जावा मोक्षेच्छा ही नुरोमनी मज देहे जन्मोजन्मी जय जय हे तुळजा आई मज देहे जन्मोजन्मी मज देहे जन्मोजन्मी मज देहे जन्मोजन्मी सदानंदीचा उदयोस्तु 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 बोल भवानी की जय अंबा माता की जय।